एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। महायुतीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। मात्र TV9ला मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतल्या भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। एक शिवसैनिक म्हणून तर मला निश्चितच वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री राहावेत। आमदारांची इच्छा आहे की देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करावं त्यांनी। मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे भाजपचे नेते उघडपणे ऑन कॅमेरा सांगतात, तर शिंदेंना पुन्हा संधी द्या म्हणत शिंदेंच्या नेत्यांनीही मुख्यमंत्री पदावरून दावा सोडलेला नाही। TV9ला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीच्या हायकमांडकडून निश्चित झालंय आणि त्याची अधिकृत घोषणा भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नेता निवडून होईल। पण असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंचं नावही वारंवार पुढे आणलं जात आहे। त्यातच अजित पवार यांची देखील एंट्री झाली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदासाठी 2-1-2 असा फॉर्म्युला पुढे आणला गेल्याची माहिती आहे। 2-1-2 म्हणजे काय, तर सुरुवातीची 2 वर्ष भाजप अर्थात फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, नंतर 1 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद अजित पवारांनी मागितल्याचं कळतंय। कारण आपल्याला संधी कधी मिळेल असं अजित पवार यांचं म्हणणं असल्याचं देखील समजतंय। आणि 3 वर्ष संपल्यानंतर शेवटची 2 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद द्यावं असा फॉर्म्युला चर्चेला आहे। मुख्यमंत्री दादा व्हावेत ही माझी अपेक्षा किंवा माझी इच्छा म्हणण्यापेक्षा जनतेची इच्छा आहे। परंतु शेवटी हे महायुतीचे जे काही नेते मंडळी आहे त्यात मग प्रथम तर पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, हे सगळे बसून जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल। पण आमची विनंती राहील की दादाला एकदा मुख्यमंत्री करावा अशी माझी इच्छा आहे। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। पण 132 आमदारांचं तगडं संख्याबळ भाजपकडे असताना हायकमांड पुन्हा मुख्यमंत्रीपद मित्र पक्षांना देणार का, हा देखील प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत 132 आमदार जिंकून आणल्यात। त्यातच आता रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटील या 5 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे भाजपचं अपक्ष आमदारांसह संख्याबळ आता 137 वर पोहोचलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी बिहार पॅटर्नची भाजपला आठवण करून दिली आहे। कमी संख्याबळ असतानाही बिहारमध्ये भाजपनं नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं। त्यामुळे बिहार पॅटर्ननुसार शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद द्या असा सायकोलॉजिकल दबाव शिंदेंच्या शिवसेनेकडून टाकण्यात आलाय। मात्र बिहार पॅटर्न एकदाच होतो म्हणत भाजपकडून देखील तात्काळ राम शिंदे यांनी उत्तर दिलंय। बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या। आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची जी काही प्रतिमा आहे, छोट्या पक्षांवरती कधीच अन्याय करत नाहीत, त्यांना उलट प्रोत्साहन देतात। बिहार पॅटर्न एकदाच झाला, बिहार पॅटर्न आता पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील। शेवटी 132-33 जागा आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षातले वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा करतील। मला वाटतं अंतिमता निर्णय राज्यामध्ये होईल आणि तसा फॉर्म्युला आमच्याकडून दिल्लीकडून देखील विचारणा केली जाईल आणि त्या संदर्भामध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण होईल। मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत।
सागर बंगल्यावर भाजपचे नेते आणि आमदारांकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी सुरू आहे. भेटून आल्यावर फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार आणि नेते देत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, नीलम गोरे यांनी देखील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. सर्वात पॉप्युलर असे नेते आहेत, सर्वात चाहते असे नेते आहेत आणि स्वाभाविक आहे की संपूर्ण विधिमंडळातील बहुतांश आमदारांची इच्छा आहे की त्यांनी या राज्याचं नेतृत्व करावं. त्यामुळे अपक्ष असतील किंवा इतर छोट्या पक्षातले निवडून आलेले आमदार असतील यांची पण प्रामाणिक इच्छा हीच आहे की देवेंद्रजी या राज्याचं नेतृत्व करावं. त्यांनी सर्व शिवसेना आमदारांची ही भूमिका आहे किंवा ही आमचं आग्रह आहे की आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या निवडणुका लढवलेल्या आहेत सगळ्याच महायुतीने. त्यामुळं शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी. आम्ही चौघही जण माननीय फडणवीस साहेबांना भेटायला गेलो. काल जी आमची बैठक झाली शिवसेना पक्षाची, त्या बैठकीमधले जे निर्णय झाले त्याची आम्ही माहिती दिली की आमदारांची भूमिका शिवसेना पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा काही आमदार बोलले आणि बैठकीनंतर देखील अनेक आमदारांनी की या बाबतीतली भूमिका जी आमच्याजवळ व्यक्त केली त्या बाबतीतली सुद्धा जी काही चर्चा काल झाली ती सगळे आम्ही फडणवीस साहेबांच्या कानावर घातलेली आहे. मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 2-4 दिवसाच्या अंदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील हा आमचा विश्वास आहे. त्यांना पूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचा माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासोबत नेहमी कायम त्यांच्यासोबत आहे. एक शिवसैनिक म्हणून तर मला निश्चितच वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री राहावेत. तिघेही जण दिल्लीला जाणार आहेत आणि यातनं नक्कीच चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे आणि इतर 2 उपमुख्यमंत्री, तर हे समीकरण हे एक सक्सेसफुल फॉर्म्युला झाला आहे. हा सक्सेसफुल फॉर्म्युला पुन्हा रिपीट झाला पाहिजे. खरं तर प्रचाराच्या पहिल्याच दिवशी शिराळ्यामधून अमित शहा यांनी देवेंद्र भाई को विजय बनाना है असं म्हणत फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले होते. महायुति की सरकार बनानी है, देवेंद्र भाई को विजयी बनाना है. भाइयों बहनों, मोदी जी की सरकार ऊपर बन चुकी है. भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच आहेत. महाराष्ट्रामध्ये तब्बल 132 आमदारांपर्यंत फडणवीसांनीच भाजपला आणलाय. 2019च्या निवडणुकीत युतीला बहुमत मिळालं. भाजपचे 105 आमदार येऊन देखील उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले आणि फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद हुकलं. 2.5 वर्षांआधीही शिंदेंच्या बंडानंतर भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाचा आदेश दिला. हायकमांडचा आदेश मानत फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता परिस्थिती पूर्ण भाजपच्या बाजूने आहे. भाजपचे 132 आमदार विजयी झाल्यात. त्यामुळे फडणवीसच पुन्हा येणार हे जवळपास निश्चित आहे. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.